आणि आता पाहणार आहोत बातम्या 50 सुपरफास्ट रूपात। दिल्लीमध्ये आजपासून 2 दिवसीय भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन। भाजपच्या अधिवेशनात अशोक चव्हाणही सहभागी होणार। भाजपमधील प्रवेशानंतर चव्हाणांचा पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवरच्या कार्यक्रमात सहभाग। आदित्य ठाकरे यांची आज लालबागमध्ये जाहीर सभा। मुंबईतल्या गिरगाव प्रभादेवीनंतर लालबागमध्ये सभेचं आयोजन। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभा। बारामतीमध्ये माझ्या विचारांचा खासदार जिंकला तरच मी विधानसभेला उभा राहीन। अजित पवारांचा बारामतीकरांना इशारा। तर साथ न मिळाल्यास माझे उद्योगधंदे करण्यास मोकळा असे विधान। कुणी गेलं तरी आपण आपले विचार सोडायचे नाहीत। विरोधकांची जागा आपण लोकशाही मार्गाने दाखवू। शरद पवारांचा अजित पवारांवर पलटवार। रावेर लोकसभेत सासरे विरुद्ध सुनेत लढत रंगण्याची शक्यता। रावेर लोकसभेची जागा शरद पवार गटाला तर जळगाव लोकसभेची जागा ठाकरे गटाकडे जाणार। 2 दिवसात मवियाचं जागा वाटप। वडेट्टीवार मरेपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार। तुम्ही सुद्धा शपथ घ्या। विजय वडेट्टीवारांचं पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना आवाहन। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण नाहीच। मुंबई हायकोर्टानं फेटाळली याचिका। सरकार विरोधात उद्यापासून चौंडी ते मुंबई धनगर दिंडीचं आयोजन। धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी। हायकोर्टानं धनगर समाजाची याचिका फेटाळल्यानंतर नंदुरबारमध्ये आदिवासी समाजाचा जल्लोष। आमदार आमाशय पाडवी यांच्यासह नागरिकांकडून फटाके फोडून आनंद उत्सव। कोल्हापुरात खासदार श्रीकांत शिंदे भाषणादरम्यान भाऊक। वडिलांसोबत वेळ घालवला असा एकही क्षण आठवत नाही। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मला माझ्या वडिलांचा अभिमान असं विधान। महाराष्ट्रातनं राज्यसभेच्या 6 जागांसाठीची निवडणूक आता बिनविरोध। विश्वास जगताप या अपक्ष उमेदवाराचा 7वा अर्ज छाननीत बाद। विमानतळावरती व्हीलचेअर उपलब्ध न झाल्यानं एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस। हवाई वाहतूक महासंचालनालयानं बजावली नोटीस। पायी जाताना वृद्ध प्रवाशाचा मृत्यू झाल्याप्रकरणी कारवाई। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटामधील बोगद्याचं काम 80% पूर्ण। अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्याची आपत्कालीन सुविधा बोगद्यात असणार। मुंबईसह उपनगरामध्ये आणखी काही दिवस थंडीचा मुक्काम। शहरामध्ये कमाल तापमान 20 ते 30 अंश वरती।